कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीनं आणि बिना फेटता असा ढोकळा करून दाखवणार आहे। तर त्यासाठी मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे। तर त्यामध्ये आपण ह्या कपानं आपण 4 कप बेसन पीठ टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये। तर हाताने फेटायचं झंझटच याच्यामुळे कमी होणार आहे। त्याच्यामुळे आपण मिक्सरमध्ये करून घेणार आहे। हे 2 कप, तर आणखी मी 2 कप टाकून घेते याच्यामध्ये। तर हे 4 कप टाकलेला आहे, छोटी वाटी आहे, छोटा कप। तर याच्यामध्ये आपण आता साखर टाकणार आहे। हे 1.5 चमचा साखर टाकते। पाव चमचा मीठ टाकते। नंतर आपल्याला पाव चमचा हळद पण टाकायची आहे याच्यामध्ये। आणि याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आपण याच्यामध्ये 4 चमचे लिंबाचा रस टाकून घेते। आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ते पण टाकून घेतो। आणि थोडंसं आपण कुकिंग ऑइल टाकणार आहे, ते पण आपल्याला 2 चमचे कुकिंग ऑइल टाकायचं। आणि छान असं मिक्सरमध्ये आपल्याला हे करून घ्यायचं, फिरवून घ्यायचं आहे। तर आता आपण याच्यामध्ये सगळ्यात शेवटी पाणी टाकणार आहे। तर 4 कप आपल्या ह्याला बेसन पिठाला आपल्याला 1.5 कप आपल्याला पाणी टाकायचं आहे। आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं। ते हे अशा प्रकारे आपण छान मिक्सरमध्ये असं फेटून घेतलेलं आहे। बघा, हे अशी पातळ वगैरे याची क्वांटिटी अशी ठेवायची। एकदम खमंग असा ढोकळा होतोय हा अशा पद्धतीने केल्यानंतर। तोपर्यंत आपण इकडं कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये 1.5 ग्लास पाणी ठेवलं आहे आणि जाळी टाकून घेतलेली आहे। तर आता आपल्याला लगेच त्याच्यामध्ये 1 इनो टाकायचा आहे। हे पूर्ण 1 पॉकेट इनोचं मी याच्यामध्ये टाकणार आहे। आणि परत आपण याला जरा फिरवून घेणार आहे 2 मिनिट। तर हे पातेलं घेतलं, याला आपण थोडंसं तेल लावून पूर्ण असं ग्रीस करून घेणार आहे। आणि हे मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं बघा, किती छान असे बबल्स छान आलेले आहेत। हे आपण टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि कुकरमध्ये लावून टाकणार आहेत। हे थोडंसं असं छान असं एकदम सेट करायचं आहे आणि लगेच आपण कुकरमध्ये ठेवून द्यायचं याला। आणि शिट्टी न लावता 15 ते 20 मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। हे बघा, आपला आता हा ढोकळा 20 मिनिटानंतर तयार झालेला आहे। तर आता ह्याच्या कडा अगोदर सोडून घ्यायच्या आहेत चाकूच्या साह्याने। आणि रूम टेम्परेचरवर आल्यानंतर आपल्याला याला ताटामध्ये पालतं करून घ्यायचं। तोपर्यंत कडा सोडून घेऊ हे असं। तर हे आपलं थंड झालेलं आहे। तर हे पालतं घातलेलं आहे बघा, किती एकदम मस्त एकदम स्पॉन्जी झालेला आहे। तर छान आता याला आपण कट करून घेणार आहे। तर ह्याला आपल्याला हवे त्या आकारामध्ये आपण याचे पीस करून घेणार आहेत। छान एकदम ढोकळा आपला तर हे अशा प्रकारे आपण करून घेतलेलं आहे बघा। एकदम किती अशी जाळी एकदम छान आणि एकदम याच्यासारखा स्वीट होम सारखा झालेला आहे आपला ढोकळा। आता आपण याची आता चटणी करून घेणार आहेत आणि याच्यावर तडका पण टाकून घेणार आहेत। तर आपल्याला ढोकळ्याचा तडका तयार करायचा आहे, तोपर्यंत आपण त्यासोबत खाण्यासाठी चटणी पण करणार आहेत। तर त्यासाठी 7 ते 8 आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्या असं मधून कट करून घ्यायचे।
आणि थोडासा आल्याचा तुकडा पण घेतला आहे, हा एवढा आल्याचा तुकड्याचे पण असे तुकडे करून टाकते. एवढं तडक्याला राहू दे. तर कोथिंबीर टाकते, भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. नंतर साखर टाकायची आपल्याला, साखर अर्धा चमचा. नंतर मीठ टाकायचं आहे, मीठ पाव चमचा टाकते. अर्धा पळी आपण तेल टाकणार आहे त्याच्यामध्ये. नंतर हा अर्धा लिंबू घेतलेला आहे कट करून, हा अर्ध्या लिंबाचा रस पण टाकणार आहे याच्यामध्ये. एकदम छान अशी आंबट गोड चवीची ही चटणी होती. आता याच्यामध्ये आपल्याला वाटण्यासाठी थोडंसं पाणी, 1-2-3 चमचे पाणी टाकायचं आहे आणि चटणी वाटून घेते. आणि हे फिरवून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडासा हे ढोकळा पण टाकायचा आहे आणि नंतर आणखी फिरवून घ्यायचं. तर ह्या अशा प्रकारे आपली मस्त अशी चटपटीत चटणी तयार झालेली आहे. तर आपण ढोकळ्याला आता तडका देऊन घेणार आहे. तर तडका पॅन ठेवलेला आहे. तर आपण 1 चमचा तेल टाकून घेणार आहे. छान एकदम कडकडीत एकदम गरम होऊ द्यायचं तेल. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहे. तर तेल छान गरम झालेलं आहे. अर्धा चमचा आपल्याला याच्यात मोहरी टाकायची. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे. आणि नंतर 2 हिरवी मिरच्या अशा उभ्या कट करून घेतलेल्या आहेत, ते टाकायचं आहे. आणि कोथिंबीर टाकायची. आणि गॅस बंद करायचा आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी सोडून घ्यायचं. गॅस चालू केलेला. आता पाणी टाकून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची आहे थोडीशी. आणि छान एकदम उकळी येऊ द्यायची याला आपल्याला. आणि उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यावर टाकायचं आहे ढोकळ्यावर. तर हे छान आता उकळी आलेली आहे. गॅस बंद करून घेते. तर हे आपण पूर्ण आता तडका याच्यावर टाकून दिलेला आहे. तर बघा एकदम छान असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. त्याच्यासोबत आपल्याला हे चटणी खायची आहे. तर तुम्हाला एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते. तर हे अशा प्रकारे आपला एकदम खमंग असा ढोकळा तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.